नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025 ते 26 प्रभाग क्रमांक 11 शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे प्रचार पत्रकाच्या शुभारंभ आज श्री साईबाबा मंदिरात पासून करण्यात आला। यावेळी साईबाबाची महाआरती करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवसेना नेते विलास अण्णा शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व इच्छुक उमेदवार सौ सीमाताई गोकुळ निगळ, श्रीमती उषाताई अशोकराव शेळके, श्री गोकुळ भाऊ नामदेव निगळ, श्री धीरजभाऊ अशोकराव शेळके, श्री विवानंद लहुकाळे, श्री योगेशभाऊ रामदास गांगुर्डे, श्री आतिशभाऊ रमेश काळे, श्रीमती संगीताताई रामदास मांडवे या सर्व इच्छुक उमेदवारांच्या प्रचार पत्रकाचे नारळ माननीय श्री विलास अण्णा शिंदे यांनी फोडले। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 3-11 मधील मोठा जनसमूह, कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते। श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ तसेच शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी मित्र वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। करू जाओ थांबू रे त्यांना थांबू जाऊ ऐकून अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। माहिती आहे की ते कार्यक्षम मुख्यमंत्री होते, त्यांनी लाडकी बहीण या सगळ्या योजना राबवलेल्या आहेत आणि आज शिंदे गटाचे जे शिवसेनेचे उमेदवार आणि ते सगळे इच्छुक आहे। परंतु मी म्हणतो ज्यांना तिकीट मिळत त्यांच्या मागे सगळ्यांनी भक्कमपणे उभे राहावं आणि ते उमेदवार निवडूनच यावे अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे। हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आमच्या संघातील 750 सभासद असून जवळजवळ 3 ते 4 हजार मतदान आहे। आम्ही सर्व एकमताने या पॅनलच्या पाठीमागे गोकुळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 11च्या वतीने परिचय पत्रक यांच्या उद्घाटनाप्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासजी अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या उमेदवारांचं पत्रकाचे वाटप होणार आहे। तरी मी या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार इच्छुक म्हणून आज जनतेच्या समोर जाणार आहे। तरी मी सर्व आपल्या मायबाप जनतेला आवाहन करतो का आम्ही जेवढे शिवसेनेचे काम करणारे एकनिष्ठपणा राहणारे उमेदवार आहे या सातपूर प्रभागामध्ये भयमुक्त प्रभाग करण्यासाठी, गुंडगिरी मुक्त करण्यासाठी आणि विकासासाठी आम्ही इथं सदैव तत्पर राहणार आहे। तरी मी सर्व माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या माईबापाला विनंती करतो का आमच्यावर सर्वांनी जसं आता वेळोवेळी तुम्ही आमच्यावर प्रेम दाखवले तसं याच्या पुढे प्रेम दाखवून आम्ही जेवढे काही शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना चांगल्या प्रचंड मताने विजय घोषित करावे आणि त्यांच्यावर चांगले लक्ष द्यावे असे आवाहन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। प्रभाग आज नारळ फुटणार म्हणजे आम्ही तुम्हाला आवाहन करणार आहोत
की प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली पाहिजे अशी अपेक्षा करते. कुठलाही गालबोट याला लागणार नाही हे माझे नागरिक सुज्ञ आहे. विलासांना प्रभागात आमच्या नागरिकांचं सबळ आम्हाला प्रभुत्व लाभत आहे. त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानते आणि नागरिकांना पुन्हा एकदा ज्या मागच्या वेळेस मला जो आशीर्वाद दिला तसा आता माझ्या धीरज भाऊला जो मला दिला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जे प्रभागातील माझे बंधू भगिनी मातांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, युवकांनो व माझ्या तमाम सहकार्यांनो, आज या ठिकाणी मला एक भावनिक आणि अतिशय जबाबदारीचा एक आनंद होतोय की या ठिकाणी प्रचारचा नारळ नाही तर तो प्रामाणिक विश्वास आणि एक विकासाचा नारळ आम्ही या ठिकाणी फोडतोय. एक प्रामाणिकतेच्या वाटेवर चालण्याची आज मी या ठिकाणी सुरुवात करतोय. तुम्हाला माहित असेल का मागच्या 5 वर्षात तुम्ही आम्हाला जी काही नगरसेवकाची संधी दिली, मला वाटतं अण्णा 5 वर्ष काही मिळाली नाही, 1 वर्ष तासच गेलो, 2 वर्षे कोविड आला, तुकाराम मुंडे साहेब आले. 3 वर्षामध्ये आम्ही 34 कोटीचे कामं करू शकलो. हे फक्त तुमच्या सहकार्यामुळे. आणि आज आम्ही इथे जे काम करत आहोत हे फक्त माझ्या स्वतःचं किंवा आपल्या नगरसेवक कामाचं नसून तर आपल्या सगळ्यांचा हातभार आणि सहकार्याने झालेला आहे. या ठिकाणी विलासअण्णा शिंदे, आपले विक्रमभाऊ नागरे असेल, रविभाऊ देवरे असेल आणि सगळ्या प्रभागातली इथले जे ज्येष्ठ श्रेष्ठ कताळे काका असो, जमनाडे काका आणि सगळे मी म्हणेल गावकरी वर्ग आणि प्रभागातले सगळ्या कोपऱ्या कानातून आलेले सगळे आपले या प्रभागाचे मालक म्हणायला लागेल आज की जे आज आपल्या सगळ्यांना संधी देऊन या प्रभागाचं मालक व्हायचंय आपल्याला आणि आपल्याला आपलं घरातलं काम करून घ्यायचं आहे. असा ध्येय ठेवून आपण सगळ्यांनी हे काम पूर्ण करायचं की आपण चांगला नेता नाही तर आपला घरचा जबाबदार नेता आणि जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती आपल्याला निवडून द्यायचा आहे. आणि आपण सगळ्यांनी हा ध्येय ठेवायचं की आपलं कोपरा कानात जरी कुठेही काम राहिलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी जर सांभाळू शकतो अशा व्यक्तीला निवडून द्या आणि आपण हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो. अशा नेत्याचं, अशा नेतृत्वाची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. आणि आपण सगळे इथे छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी. होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीला 9 वर्षांचा सामोरं जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज हा प्रचाराचा शुभारंभ होत आहे. प्रचाराचा नारळ वाढवला जात आहे. खरं तर 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि मी अभिमानाने सांगतो की सातपूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नाशिक पश्चिम सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि मग असं असताना इथं या नाशिक महानगरपालिकेमध्ये जेवढी नगरसेवक निवडून जातात, शिवसेनेचे सर्वाधिक जास्त नगरसेवक हे सातपूर विभागामधून आजपर्यंत गेलेले आहेत. कारण त्या सातपूरकर जनतेचा विश्वास हा शिवसेनेवरती आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि करोडो लाडक्या बहिणीचे भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा एक शाखा प्रमुख होते, शिवसैनिक होते आणि बघता बघता त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि एक सर्वसामान्य व्यक्ती ते सर्वसामान्यांच्या भावना या ठिकाणी समजू शकतो, त्यांच्या अडीअडचणी समजू शकतो. शिवसेना असा पक्ष आहे की जिथं अडीअडचणी
आतिश आतिश चाल लवकर पुढे आतिश आतिश भाऊ काळे पुढे या पटकन लवकर या तुमच्याकडे थांबलो आम्ही पळा 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 मंदिराजवळ लाल फुलं ताई कुठे आहे? नाही या सगळ्या ना याच्यात गेले संदीप सोनवणे आगे ओके आहे ना